आज माझा फर्स्ट व्लॉग आहे आज. हो हो डोळ्यात पाणी अंगावर काटा. आवाज येत नाही असा पण. नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग. आज माझा फर्स्ट व्लॉग आहे. आज मी ठरवलं आहे की माझ्या आयुष्यातला पहिला व्लॉग मी आजपासून स्टार्ट करणार आहे आणि फायनली तो मुहूर्त आलेला आहे. कारण खूप दिवसांपासून मी ट्राय करत होतो किंवा विचार करत होतो या गोष्टीबद्दल की व्लॉग चालू करेन. कारण मला खूप कमेंट यायच्या, इंस्टाग्रामवर मेसेज यायचे की तुम्ही व्लॉग चालू करा, बाकी जिथे फिरता. कारण आमचं फोटोग्राफीमुळे खूप सारं ट्रॅव्हल असं पण होतं. वेगवेगळ्या फेस्टिवलला जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, पण तिकडचे फक्त आम्ही तेवढंच शूट करतो, म्हणजे फोटोज काढतो, रीलसाठी शूट करतो. पण ॲक्च्युअल जी वाईब असते ती फक्त आम्हीच आमच्या डोळ्याने अनुभवतो. शूट करायला तेवढं मिळत नाही पूर्ण वाईब. सो मी आत्तापासून ट्राय करेन की लाईक तो पूर्ण फेस्टिवल किंवा जिथे मी चाललो आहे ती जागा ती पूर्ण व्लॉगच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आणेन. आणि फायनली तो दिवस आला आहे आणि खूप बरं वाटतं आहे. कारण खूप जणं असे बोलत होते, माझे मित्र असतील, घरातले असतील, की व्लॉग चालू कर. सो पहिला व्लॉग आहे, काय चुकी झाली तर माफ करा किंवा समजून घ्या ती गोष्ट. कारण कोणती पण गोष्ट कोणी पण पहिल्यांदा करतो तेव्हा थोड्याशा चुका होतात. सो माझ्याकडनं पण होतील कदाचित, पण मी त्या टाळायचा प्रयत्न करेन. आणि फर्स्ट व्लॉग आज आहे 17 ऑगस्ट 2025 आणि आज आहे चिंतामणीचं आगमन, चिंचपोकीचा चिंतामणी. सो ह्या दिवशी मी ठरवलं आहे की व्लॉग शूट करूया आपण. आणि आज मी रीलसाठी कॉन्टेंट शूट नाही करणार आहे, ॲक्च्युली आज मी व्लॉगच करणार आहे पूर्णपणे. सो बघू कसं होतं आहे. काय अजून ठरवलं नाही की कसं. मी आता हे बोलतो आहे ते पण ठरवलं नाही, मी फक्त बोलत चाललो आहे. मे बी पुढचं मी नीट जरा बसून लिहून सगळ्या गोष्टी पुढे मी स्क्रिप्ट बनवून थोडी शूट करेन. पण आत्ता सध्या तरी असंच रँडम सगळ्या गोष्टी चालू आहेत. सो येस, आता निघू घरातून थोड्या वेळाने. आणि आता वाजले आहेत 10:45. सो मी पोचेन तिथे 11:15 11:30 पर्यंत. आणि आता थोडी चहा वगैरे पिऊ, थोडा स्वामींचा पण आशीर्वाद घेऊ आणि पुढच्या जर्नीला स्टार्ट करू जी आजपासून सुरू झाली. सो लास्ट इयर मी ॲक्च्युली यूट्यूब माझं चालू केलेलं आणि त्याला भरभरून रिस्पॉन्स आला. कारण मी माझ्या ज्या रील्स टाकायचो इंस्टाग्रामवर त्याच मी शॉर्ट्स बनवून यूट्यूबवर टाकल्या. आणि म्हणजे 5-6 रीलमध्येच शॉर्ट्समध्येच माझे 100K सबस्क्रायबर्स झालेले आणि त्याच शॉर्ट्स चालू होते. आणि आता 254 वगैरे असतील, 254K. सो त्याच्यानंतर मी काही पोस्टच नाही केलं. सो मी नेहमी विचार करायचो की लॉंग फॉर्मॅटमध्ये मी व्हिडिओ टाकेन, पण कधी जमलंच नाही किंवा मी ट्रायच नाही केलं. पण आत्ता आजचा दिवस आहे जिथे मी स्टार्ट केलं आहे. आणि आपल्याकडे ऑलरेडी सिल्वर प्ले बटन आहे माझ्या नावाचं. सो ऑलरेडी ऑडियन्स आहे तिथे, पण मला माहिती नाही की कोणत्या लँग्वेज त्यांना मराठी समजतं की नाही, किती टक्के लोकांना मराठी समजतं, किती टक्के लोक बघतील, कसा रिस्पॉन्स येईल या व्लॉगला. पण काय नाही, मी टाकत राहणार आहे, भले व्ह्यूज येऊन दे नको येऊन दे. मी आता सध्या तरी इनिशियल डेजला जास्त काही विचार नाही करणार आहे. मी फक्त जेवढं माझ्याकडनं काम होतं आहे तेवढं मी करत राहणार आहे. जसं मी आधी पण करायचो. आपण इंस्टाग्राम पण 0पासून स्टार्ट केलेलं आणि आत्ता आपण कुठेतरी 2 लाख आहेत फॉलोअर्स, म्हणजे तसं. सो इथे पण तसंच होईल मे बी, किंवा नाही होणार माहिती नाही.
पण आपण ट्राय करत राहायचं एवढं नक्की आहे. फायनली चहा रेडी झाली आहे आणि आता चहा पिऊ आणि थोड्या वेळात 5-1 मिनटात निघू कॉलेजसाठी. कारण चहाशिवाय माझा दिवस स्टार्ट नाही. मी कमी करायचा प्रयत्न करतो आहे. आय नो की हेल्थसाठी चांगली नाही आहे आणि डॉक्टर पण मला बोलले थोडा कंट्रोल करा, पण ठीक आहे, एक सवय असते सुटत नाही. सो मी ट्राय करेन की. पण आता चहा पिऊन आपण निघू परेलला. तिथे आपले मित्र भेटतील, सगळे अँटी आणि मग त्यांच्याबरोबर स्टार्ट करू आपण. आणि मध्ये असं 20-25 मिनिटाचं ट्रॅव्हल आहे कॅबने. सो त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल सिनेमॅटिक वगैरे. हो, फायनली आपण निघतो आहे चिंतामणीच्या आगमनासाठी आणि आपण सगळं घेतलं आहे. कॅमेरा घेतला आहे, पॉवर बँक घेतली आहे यामध्ये. आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण सिद्धेश दिघोळे मूर्तिकार यांना फर्स्ट टाईम संधी मिळाली आहे चिंतामणी घडवण्यासाठी. आणि ते नक्कीच ते कमालीचे आर्टिस्ट आहे. सो त्यांच्याकडून ती नक्कीच मनमोहक सुंदर अशी मूर्ती घडेलच आणि ती बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आणि आज खूप जास्त क्राऊड येणार आहे एवढं नक्की, कारण चिंतामणीच्या आगमनासाठी नेहमी मुंबई भरलेली असते आणि ते मुंबई पोलीस नक्कीच त्या सगळ्या गोष्टी एकदम मस्क्यासारख्या हँडल करतात नेहमीप्रमाणे, जे आज पण करतील. त्यांच्यासाठी खरंच रिस्पेक्ट आणि त्यांना सल्यूट आहे, कारण त्यांच्यासारखं काम कोण नाही करत एवढं तर नक्की आहे मुंबईमध्ये. आणि आपण खूप प्राऊड फील असलो पाहिजे मुंबई पोलिसांसाठी किंवा ॲज अ मुंबईकर की आपल्याला ही फोर्स लाभली आहे आणि आपण नक्कीच या एवढ्या मोठ्या सिटीमध्ये सेफ फील करतो. आणि आपण आता निघतो आहे. सो माझ्या बॅग्स वगैरे इथे आहेत. आता ह्याच्यामध्ये कॅमेरा आहे, ह्याच्यामध्ये काय नाही, ही बॅग ह्याच्यामध्ये जाणार आणि हे माझं घर आहे. ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच, पण आता हात दुखायला लागला माझा ॲक्च्युली. सो आपण निघूया. आणि आता मी इथून चाललो आहे परेलला कॅबने आणि मग तिथे माझे मित्र भेटतीलच. गणेश आहे, श्रेयस आहे, खूप सारे क्रिएटर्स भेटतील. त्यांच्या पण फिलिंग जाणून घेऊ की त्यांना काय वाटतं आहे. आणि कारण त्या लोकांनी खूप मला सपोर्ट केला या गोष्टीसाठी आणि त्यांच्या पण फिलिंग जाणून घेऊ, त्यांच्याशी बोलू, गप्पा मारू, जरा फालतूगिरी पण करू, डान्स करू, सगळ्या गोष्टी येतीलच ब्लॉगमध्ये पुढे. आत्तापुरता मी आता निघतो आहे, कॅबचा वेट करतो आहे आणि पुढचं तुम्हाला दाखवतो. आता मी गाडीत बसतो. चला बाय. सो आता फायनली बसलो आहे कॅबमध्ये आणि निघालो आहे परेलला जायला. आणि खूप ट्रॅफिक असणार आहे, पण मॅनेज करू आपण काहीतरी. आणि फायनली आपण पोचलेलो आहे परेलला आणि इकडूनच खूप ट्रॅफिक स्टार्ट झालं आहे आणि सगळे रोड्स ब्लॉक केले आहेत कारण क्राऊड मॅनेज करायचं म्हणून. आणि पोचू आता. आपले मित्र आहेत एका चहाच्या टपरीवर, तिथे जाऊन परत एकदा चहा पिऊ, ही लास्टवाली. एवढा ट्रॅफिक आहे, रस्ता बंद. हा रस्ता कधीच बंद नसतो, फक्त एक सेलिब्रिटी येतो 1 महिन्यामध्ये, त्याचे आगमन वगैरे असतात आणि त्याच्यासाठी पूर्ण रस्ता ही कामं करून टाकतात. तो म्हणजे आपला बाप्पा. आणि हळूहळू क्राऊड दिसायला सुरुवात झालं आहे. सो परवाच मी टॅनिंगची ट्रीटमेंट केली आणि त्यांनी डॉक्टरांनी हे 2 लावायला सांगितले, जे मी विसरलेलो. माझ्या ॲक्च्युअल जे मुंबई सेंट्रलला घर आहे त्याच्यामध्ये. आणि हा घेऊन आला आहे यश, जो माझा नेबर आहे. मला भेटला आहे मे बी फोटोग्राफर. आणि निश्चय माझा जुना मित्र, जो आधी मुंबईमध्ये राहायचा आणि आता हिमाचलमध्ये शिफ्ट झाला आहे. आणि त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे, मे बी फोटोग्राफर, राईट. आणि तो आता त्याची एक व्हॅन आहे बार्टी म्हणून, तो त्याच्यामधून ट्रॅव्हल करतो आणि खूप मस्त कॉन्टेंट आहे, तुम्ही नक्की बघा त्याचं. आणि काय नाही, बरोबर भेटून आनंद. आणि ही पण आली आहे.
सो प्रिपरेशन चालू आहे आणि ही माझी लेन्स आहे जी मी भाड्याने दिली आहे आणि ही त्याची लेन्स आहे जी मी भाड्याने घेतली आहे. लेन्स कुठे लपल्या स्टँडला लावले. सो हा आहे श्रेयस आणि हा आहे साहिल, यश आणि राम जो वेंगुर्ल्यावरून आला आहे. कुडूस केळूस गावातून. हे केळूसकर वगैरे तुमच्याच इकडचे. तू केळूसकर आहेस? अच्छा ओके. ओजी. आणि पाऊस पडतोय आणि ही घाबरली आहे बिचारी एवढा क्राऊड बघू. आणि एवढा मोठी बॅग घेऊन आली आहे बाबा. तू मराठी शिकली? सो आता निघालो आहे फायनली शूट करण्यासाठी आणि क्राऊडचा आवाज वगैरे येतो आहे. असं वाटतं आला आहे चिंतामणी, पण मला वाटत नाही कारण खूप सारी लोकं अशीच बाहेर उभी आहेत. बघू, फोटो तर रिव्हील झाला आहे आता आणि आता खूप बघू काय होतं. आला आहे काय? त्या गोष्टीची वाट बघत होतो की मुवमेंट आणि फायनली आपला चिंतामणी आला आहे आणि खूप जोराचा पाऊस आहे. असं वाटतं खरं चिंतामणीने एक ब्लेसिंग दिली आहेत आपल्याला आणि माझ्या समोर फायनली दिसतो आहे चिंतामणी. खूप 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 सुंदर मूर्ती आणि श्रेयस कदम. आणि डेंजर गर्दी. बोला गणपती बाप्पा मूर्ती. आणि जसे सिद्धगंगा बोललेले की अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी, तशीच सुंदर आणि सुबक मूर्ती त्यांनी बनवली आहे. आणि पावसात एवढ्या पावसात हर्षल निकाळे करतोय. क्या बात है. सो खूप डिफिकल्ट आहे एवढ्या क्राऊडमध्ये ब्लॉग करणं किंवा व्हिडिओ बनवणं किंवा या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, पण तो सगळ्यांचा करता गरजेचं आहे. तो सगळा गरजेचं आहे आणि नक्कीच तुम्हाला एक सुंदर व्हिडिओ, सिनेमॅटिक व्हिडिओ बघायला मिळेल. माझा मित्र शूट करतो आहे माझ्यासाठी श्रेयस, कारण मला पॉसिबल नाही की दोन्ही गोष्टी एकत्र हँडल करायला. खूप जाते. मुंबई पोलीस, फुल रिस्पेक्ट. मुंबई पोलीस. खूप जवळ पोचलो. कधी एवढं जवळ आलोच नव्हतो गणपतीच्या. अचानक भयानक एवढं जवळ. चिंतामणी माझा एवढा जवळ आहे. मी आता इथे होतो उभा आणि मी खालतून यांना रिक्वेस्ट केली की
खूप जास्त क्राऊड आहे आणि गर्दीमध्ये पूर्ण वाट लागली. सो हे बेटर आहे की इकडनं शूट करणं. तुम्हाला एकदम चांगलं वाटत असेल ना की घरी बसून तुम्ही गणपती वाजताय. सगळ्यांच्या नशिबात नसतंय. तुमचं नशीब चांगलं आहे की सगळे गणपती याच रोडने जातात आणि तुम्हाला एक इकडून एवढं जाऊन दर्शन घ्यायला मिळतंय. हो इकडची नसते. इकडचे स्थानिक लोक तर कोणच नाहीत. सगळे बाहेरूनच येतात. हो हो पण खूप वर्षाआधी हे असं काहीच नसेल ना. अजिबात गर्दी नव्हती. हे काय आनंद चतुर्थी होते ना, गर्दी कशी. हो हो आरामात आरामात आहे. नाही नाही थँक्यू हवं आहे. शुभम रोजास. सो ह्यांनी मला आता वायफायचा पासवर्ड दिला आहे. जरा मला रील पोस्ट करायची होती चिंतामणीची. तो थँक्यू. म्हणजे मराठी लोक मला ह्यासाठीच आवडतात की एक मराठी माणसाची किती हेल्प करू शकतात हे तेव्हा कळतं. कारण याच बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरवाल्यांनी मला घरी बोलावलं तिकडून शूट करायला आणि आता मी यांच्याकडनं पासवर्ड पण घेतला रील पोस्ट करण्यासाठी आणि बाकीचं नंतर मी शूट करतो. तो आपल्याला भेटले आहेत आमचे मित्र पांडेजी आणि कैसा लग रहा है, कैसा फील आ रहा है? बहुत अच्छा लग रहा है. बारिश भी बहुत अच्छा है, वाइब भी बहुत अच्छा है और अपलोडिंग चालू हो गया ऑलरेडी. आणि हे आहेत अय्यरजी. काय करतोय? एडिट. आपल्याला भेटले आहेत संकेत जोशी. स्वेटर घालताना, स्वेटर नाही काय रेनकोट घालताना. काय केलं शूट? तू नाही बोलून केलं असतं पण काढले असतील ना काहीतरी. कसा फील आला खरं सांग. मजा आली. मागच्यापेक्षा बेटर ॲटलिस्ट. आयुष्यावर नाही आलं काय. मजा आली. पाऊस आवडतो, गणपती आवडतो. दोन्ही गोष्टी वा. लय भारी. आता होईल शूट. चला रेडी. गणपती बाप्पा. मोरया. बघू शकतो आता आपण ट्राय करूया गणेश गल्लीच्या मागच्या रोडने थोडं पुढे जायला म्हणजे लालबाग मार्केटपर्यंत. कारण इथे अजिबात असं वाटत नाही की शूट करायला काय मिळेल. पण आता थोडी मेहनत करायला लागते. आणि माझे मित्र कुठे गेले आहेत काय माहिती. सगळे कळत पण नसतील कुठे आहेत पण ठीक आहे इकडून जाऊ पुढे. तो आता रेनकोट वेअर केलं आहे कारण बॅकपॅक माझी खूप होती पावसाने आणि आतमध्ये कॅमेरा वगैरे परत फालतूला सांगता होता. त्यापेक्षा बेटर आहे की रेनकोट घातलेला पोहोचतो या. त्याच्यानंतर आता सो सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. सो आता आलो आहे पाणीपुरी खायला माझी फेवरेट. आणि इथून मग जाणार आहे गणेश गल्लीच्या पाठच्या गल्लीतून. फायनली बघितला कडक ब्लॉग चालू आहे. ब्लॉग कशी वाटते कशी फिलिंग आहे? बाबा एकदम वेगळ्या लेवलची फिलिंग आहे. म्हणजे मला खरंच बोलतोय मी रडलोय आणि माझ्या अंगावर काटा पण आलाय. डोळ्यात पाणी अंगावर काटा. एवढी सगळी पोलीस फोर्स लागलेली आहे आणि मंडळातले कार्यकर्ते खूप मेहनत करतात बिचारे पावसात भिजून. गणपती बाप्पा कसा फील?
कसं वाटतंय? फुल पॉवर, फुल हाय जोश. आणि लालबागच्या राजाचा गेट आहे हा. आणि इथूनच आता चिंतामणी पास होईल. बाप्पा दिसतोय सुंदर. कोल्हापूरवरून आले लोक एकत्र येतात फक्त ते एका देवासाठी बाप्पा चिंतामणी. आणि हे बघा हीच खरी सुंदरता आहे आपल्या मुंबईची. चिंतामणीची गल्ली आहे तिकडून आतमध्ये जायचं. आवाज येत नाही असा पण सो मला लाऊड आहे पण नाही म्हणू शकत कारण आजूबाजूला लोक आहेत. फायनली आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो गेले 20-25 मिनिटात मी या चालूवर उभा आहे मलापासून आणि हे लोकांना
फायनली चिंतामणी हा आलेला आहे. आता थांबा इथे. आणि मी बघूला की समस्या की ही जागा मला मिळाली आपण एंट्री पास केली आहे. हा मंडप आहे चिंतामणीचा. आजचा हा फायनल शॉट आहे. त्याच्यानंतर मग घरी जातो आहे. लवकरच ब्लॉग येईल. बोला गणपती बाप्पा मोरया. सो फायनली आता घरी आलो आहे आणि खूप पाऊस होता, खूप क्राऊड होता. त्यामध्ये कसं बसं मॅनेज करून शूट केलं आहे आणि ब्लॉग बनवला आहे. खूप साऱ्या मेमरीज बनवल्या फर्स्ट ब्लॉगच्या, जे मला कधीच वाटलं नव्हतं की मी कधी आयुष्यात ब्लॉगिंग करीन आणि एवढ्या क्राऊडमध्ये जाऊन बोलेन किंवा सगळ्यांच्या समोर न लाजता वगैरे. सो हा कॉन्फिडन्स कुठून आला माझ्यात माहिती नाही, कारण ह्या आधी तरी मी कधी केलं नव्हतं हे सगळं. पण तो होता सोबत आपला बाप्पा आणि त्यानेच करून घेतलं असेल कदाचित. सो खूप चांगला एक्सपिरियन्स होता. खूप सुंदर मूर्ती होती, खूप लोक भेटली, खूप जणांचे एक्सपिरियन्स विचारले, त्यांच्या दृष्टीने कसं ते फील करत आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आजूबाजूला घडत होत्या आणि त्यात शूट करणं एवढ्या पावसात एवढ्या क्राऊडमध्ये म्हणजे थकून गेलेलो पूर्ण आणि एनर्जी पूर्ण डाऊन आहे. पण याआधी जे बघितलं तुम्ही आता ते फर्स्ट टाईम होतं. सो थोडेसे आय नो टेक्निकल एरर्स आहेत खूप सारे, व्हॉईसमध्ये किंवा नॉईज कॅन्सलेशन नाही झालं आहे, खूप साऱ्या गोष्टी. त्या मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच मी प्रयत्न करेन की त्या गोष्टी होणार नाहीत आणि खूप अजून क्वालिटीमध्ये बेटर मला करता येईल अशा गोष्टी मी करेन. आणि याच्या पुढे आता मी जेव्हा एंड करेन त्यानंतर एक सिनेमॅटिक व्हिडिओ येईल जी माझा मित्र श्रेयस त्याने शूट केली आहे. कारण मला तर मॅनेज नव्हतं, मी कॅमेरा घेतलेला पण तो बॅगेतच होता कारण एवढा धो पाऊस होता. मी शक्यच नव्हतं की मी शूट करू शकतो आणि पूर्ण भिजून गेलेलो. सो मी त्याला सांगितलेलं, त्या बिचाराने माझ्यासाठी केलं आणि त्याने मला पाठवले पण क्लिप्स, ती मी एडिट केली आहे. ते तुम्ही बघा, एन्जॉय करा. 1 2 3 गो. वेट
एक सांगायचं विसरलो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण ह्याची मला सवयच नाही बोलायची आणि ते मी विसरून गेलेलो बोलायचं. पण ठीक आहे, होतं कधी कधी. सो जे बोललं ते करा, आता परत बोलायला लावू नका आणि पुढची व्हिडिओ बघा. बाय. रे ना